राज्य में महाविकास आघाड़ी में सीट बंटवारे पर जल्द ही निर्णय हो जाएगा। वरिष्ठ कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने इस बात की जानकारी देते हुए बताया कि 6 से 7 सीटों पर अभी निर्णय होना बाकी है, जबकि अन्य सीटों पर निर्णय हो चुका है। साथ ही उन्होंने कहा कि अगर पार्टी उन्हें लोकसभा चुनाव लड़ने के लिए बोलेगी तो वो तैयार है। इस दौरान वडेट्टीवार ने मनोज जरांगे पाटिल के आंदोलन वाली भूमिका की भी आलोचना की। महाविकास आघाडीच्या जागावाटपाचं 27 तारखेला शेवटची बैठक आहे आणि त्यामध्ये 6-7 जागांचा प्रश्न शिल्लक आहे। बाकी जागांचा वाटप झालेला आणि तो 27ला पूर्ण होईल। असं आहे की मला विचारलं आहे की तुम्ही लोकसभेला लढणार हायकमांड जर आदेश दिला लढा तर लढू। शेवट असं आहे की पक्षश्रेष्ठी जे ठरवतात ठरवतील त्याप्रमाणे आपल्याला त्यांचा आदेश पाळायचा असतो। म्हणून मी म्हणालो की मी इच्छुक आहे असं नव्हे। मला पत्रकारांनी विचारलं की तुम्ही लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहात का? तर पक्षाने जर ठरवलं म्हणजे आपल्याला लढवायचं ते कोण थांबवू शकतो? आणि शेवट इथे जिंकणं हे महत्त्वाचं असतं। पक्ष सर्व करून घेतो, कोणी काही कोणालाच उमेदवारी असं सहज देत नाही। जिंकण्याची शक्यता असेल त्यांना ती उमेदवारी देणार। आता काही ते दम राहणार नाही। त्यांनी आता आहे ते दिलं तर समाधान मानावं जरांगे पाटलांनी आणि आता समाजाला एकदम गृहीत धरून वागू नये आणि अशा पद्धतीनं चॅलेंज करणं किंवा ती भाषा वापरणं हे लोकशाहीसाठी ते आता त्यामध्ये त्यांच्या भाषेमध्ये जरा गर्व दिसतो, त्यांच्या भाषेमध्ये जरा म्हणजे उर्मी दिसते। आता त्यांनी दाखवण्याची गरज नाही आणि निवडणुकीच्या तोंडावर आता उद्यापासून हे होणार सगळं शांतपणे जे समाजाला अपेक्षित होतं ते दिले सरकारने जे काही दिलं आहे ते आता हायकोर्टात टिकवणं हे सरकारची जबाबदारी असणार आहे। त्याकडे त्यांनी लक्ष द्यावं।